महाराष्ट्र प्रदेश जैविक विविधता असलेला प्रदेश आहे। ही जैविक विविधता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्रमुख 14 अभयारण्यातून दिसून येते। ही 14 अभयारण्ये व त्याची जिल्हे प्रश्न उत्तराच्या स्वरूपात पुढीलप्रमाणे आहेत। त्यातील पहिला प्रश्न आहे, मेळघाट वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा। उत्तर आहे अमरावती जिल्हा। दुसरा प्रश्न, भोर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत बुलढाणा जिल्हा, वर्धा जिल्हा, गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा। उत्तर आहे वर्धा जिल्हा। तिसरा प्रश्न, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा। उत्तर आहे पुणे जिल्हा। चौथा प्रश्न आहे, कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा व सोलापूर जिल्हा। उत्तर आहे सातारा जिल्हा। पाचवा प्रश्न आहे, राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा व सोलापूर। उत्तर आहे कोल्हापूर जिल्हा। सहावा प्रश्न आहे, नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत गोंदिया भंडारा, वाशिम यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली, हिंगोली नांदेड। उत्तर आहे गोंदिया भंडारा। सातवा प्रश्न आहे, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा व अहिल्यानगर जिल्हा। उत्तर आहे सांगली जिल्हा। आठवा प्रश्न, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा व सिंधुदुर्ग जिल्हा। उत्तर आहे रायगड जिल्हा। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।